श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, जयराज ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आपले यूट्यूब परिवाराचं, आपले यूट्यूब फॅमिलीचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. हा माझा मिनी ब्लॉग आहे. तर बघा, आम्ही इथे स्वामींच्या केंद्रात आलो होतो, स्वामींच्या मठात आलो होतो, कारण मी स्वामीचरित्र सारामृताचे पारायण करत आहे. त्यासाठी मी नारळ आणि खडीसाखर हे स्वामींपुढे ठेवले आणि स्वामींना आपली इच्छा सांगितली. तर पहा, तुम्हाला जर स्वामीचरित्र सारामृताचे पारायण कसे करायचे हे माहीत नसेल तर माझ्या चॅनलमध्ये तो व्हिडिओ मी दिलेला आहे. तुम्ही तो व्हिडिओ पहा आणि मग त्यानुसार स्वामीचरित्र सारामृताचे पारायण करा. आता इथे मी स्वामीचरित्र सारामृताचे पारायण करत असल्यामुळे तिथे मी पाठ मांडून घेतलेला आहे आणि त्या पाठावर तुम्ही पाहू शकता की पुस्तक आहे, स्वामीचरित्र सारामृताचे पुस्तक आहे. त्यात 1 ते 21 अध्याय आहेत आणि खूप सोपी अशी मांडणी आहे. मांडणी झाल्यानंतर आपण स्वामींचे 1 ते 21 अध्याय हे स्वामीचरित्र सारामृताच्या पुस्तकात जे दिले आहेत ते संपूर्ण वाचायचे. 1 ते 21 अध्याय वाचल्यानंतर स्वामींची आरती म्हणायची आणि सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस स्वामींना नैवेद्य ठेवायचा. तो नैवेद्य ठेवताना तुम्ही भाजीपोळी ठेवू शकतात किंवा इतरही काही गोड पदार्थ तुम्ही ठेवला तरीसुद्धा चालेल. मी येथे रिकाम्या वेळेत सरस्वती यंत्र हे पुठ्ठ्यावर काढून घेतले आहे. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.